This is our third lecture for the chapter column. Here before we see the basics of column like types of column, some important definition, slenderness ratio, effective length of column, 4 cases for the column and its effective length also will be seen. And in the previous video we started with the Euler's theory. So in this Euler theory especially designed for long column, and for this Euler's theory we also seen what are the assumptions that are made in the Euler's theory. Now let us see the Euler's formula. See the title, application of Euler's equation to calculate the buckling load. This Euler's formula is very much important while calculating a buckling load for a long column. So what is this formula is? This formula is PE is equals to pi square EI upon LE square. So here on this formula, there is Euler's formula. You may have a question like write Euler's formula with meaning of the term involved in the formula. म्हणजे काय, हा फॉर्म्युला आपल्याला राईट डाऊन करायचा आहे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या काही टर्म इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या प्रत्येक टर्मचं मिनिंग काय आहे ते आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. ओके, काय दिलं आहे बघा थेरीमध्ये, युलर्स डिटरमाइंड बकलिंग लोड और क्रिपलिंग लोड ज्याला म्हटलं जातं. युलर हा काय युलरच्या फॉर्म्युलावरून आपल्याला काय डिटरमाइन केलं काय मिळतं बघा, तर पीई म्हणजेच काय बकलिंग लोड. ई स्टँड्स फॉर हियर युलर अँड पी स्टँड्स फॉर लोड. So it is this load is the crippling load or buckling load and which is by Euler's formula, that is why the notation is PE. Keep in mind. तर ह्या युलर्स फॉर्म्युलावरून आपल्याला काय मिळत असतं तर PE मिळत असतो आणि PE म्हणजे काय बकलिंग लोड आहे. ई स्टँड्स फॉर युलर फॉर्म्युला. ओके, बकलिंग और क्रिपलिंग लोड ओनली फॉर अ लॉंग कॉलम. तर लॉंग कॉलमसाठी हा युलर्स फॉर्म्युला हे तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचं लिमिटेशनमध्ये की युलर्स फॉर्म्युला आहे तो फक्त ॲप्लिकेबल आहे लॉंग कॉलमसाठी. शॉर्ट आणि इंटरमिजिएट कॉलमसाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकत नाही. ओके, ऑफ कॉन्स्टंट क्रॉस सेक्शनल एरिया अँड लेंथ एल. नाउ दिस इज इम्पॉर्टंट. लेंथ एल हिंज्ड ॲट बोथ एंड्स. कॉलमच्या आपण 4 कंडिशन्स बघितलेल्या आहेत ॲट द एंड. दॅट इज बोथ एंड्स आर फिक्स्ड. बोथ एंड्स आर फिक्स्ड. वन एंड इज हिंज अँड वन एंड इज फिक्स्ड. and case number 4th is one end is fixed and one end is free. तर अशा आपण 4 केसेस शिकलेलो आहे. तर त्या 4 केसेस मधली व्हेरी फर्स्ट केस जी होती आपली की बोथ एंड्स ऑफ कॉलम्स आर हिंज्ड. ॲट दॅट केस ही डिटरमाइंड द फॉर्म्युला. ओके, तर कीप इन माइंड की हा जो फॉर्म्युला आपल्याला जो स्क्रीनवरती दिसतोय त्या कुठल्या कॉलमसाठी आहे तो स्पेशली फॉर लॉंग कॉलम तर आहेत, पण एंड कंडिशन इज इम्पॉर्टंट. द एंड कंडिशन इज व्हॉट, द बोथ एंड्स ऑफ कॉलम आर हिंज्ड. ओके, तर हिंज असणारे दोन्ही एंडचा कॉलम जो आहे त्यासाठीचा पीई ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केला जातो पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर. तर आता ह्या फॉर्म्युलामध्ये प्रत्येक टर्म काय आहे ते इथे दिलेलं आहे बघा. तर व्हॉट इज पीई? ॲज आय टोल्ड यू इट इज अ बकलिंग लोड. पी स्टँड्स फॉर बकलिंग लोड. ई स्टँड्स फॉर युलर्स. ओके, तर ई हा युलरसाठी आलेला आहे हे लक्षात ठेवा. युलर्स बकलिंग लोड ॲट फेल्युअर, दॅट इज द मिनिंग ऑफ पीई टर्म. ई ॲज वी नो, ई आपण शिकलेलो याच्या आधी, ई हा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असतो आणि तो मटेरियलसाठी असतो. म्हणजे कॉलमचं जे काही मटेरियल असेल, इट मे बी अ स्टील, इट मे बी अ कॉन्क्रीट और इट मे बी कास्ट आयर्न, व्हॉट एव्हर द मटेरियल इज. तर त्या मटेरियलसाठीचा ई आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये यूज करायला पाहिजे. देन थर्ड इज आय. व्हॉट इज आय? ॲज वी नो आय इज अ मोमेंट ऑफ इनर्शिया, बट स्पेसिफिकली वी हॅव टू टेक अ मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कॉलम सेक्शन. कॉलम सेक्शनसाठीचा मिनिमम वाला मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये. सो आय हियर नॉट ओनली मोमेंट ऑफ इनर्शिया बट इट इज अ मिनिमम मोमेंट ऑफ इनर्शिया. कीप इन माइंड. नाउ लास्ट इज एल ई. ॲज वी नो द एल ई इज अ इफेक्टिव्ह लेंथ आणि ही जी इफेक्टिव्ह लेंथ असते ती डिपेंड्स असते एंड कंडिशनवरती. तर हे एंड कंडिशन सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कॉलम डिपेंड्स अपॉन द एंड कंडिशन. सो हियर एल ई स्टँड फॉर इफेक्टिव्ह लेंथ. ओके, तर ह्या स्लाईडमध्ये आपण थोडंसं कन्वर्जन बघूयात. तर पीई आपल्याला माहीत आहे पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर. हा आपला बेसिक क्रिपलिंग लोडचा फॉर्म्युला आहे बाय युलर्स मेथड. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलं आहे बघा, मोमेंट ऑफ एनर्शिया आय जो आहे तो आपल्याला माहीत आहे आय काय असतो ए इंटू के स्क्वेअर असतो, वेअर ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया अँड के इज अ रेडियस ऑफ गायरेशन, इजंट इट. तर इथं काय केलं आपण, इन्स्टेड ऑफ आय वी पुट ए के स्क्वेअर. ओके, आता अजून काय केलं बघा,
तर हा के स्क्वेअर जो न्युमरेटरला आहे तो मला डिनॉमिनेटरला जर आणायचा असेल तर इथं काय करायला पाहिजे, एल ई बाय के स्क्वेअर. सो हिअर इन दिस स्टेप सी हिअर एल स्क्वेअर दॅट इज एल ई स्क्वेअर बाय के स्क्वेअर. अशा पद्धतीने मी हा फॉर्म्युला रिराईट केलेला आहे. सो हिअर अगेन पाय स्क्वेअर ई ए अपॉन, आता हा दोघांचा पण स्क्वेअर आहे बघा, एल ई स्क्वेअर अँड के स्क्वेअर. सो कंबाईनली या ब्रॅकेटचा आपण काय केलं इकडे स्क्वेअर केलेला आहे. आता तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर जर आठवत असेल तर याच्यामध्ये आपल्याला लॅम्बडा स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय असतं, तर लॅम्बडा इज रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस एल ई बाय के याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो बघा, लॅम्बडा लिहू शकतो. तर आपला फॉर्म्युला काय झाला, पी इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर ई ए डिवायडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर दॅट इज स्लेंडरनेस रेशो स्क्वेअर. ओके. अजून मी काय करतो, हा इकडे ए जो एरिया आहे न्युमरेटरमध्ये तो इकडं ह्या साईडला मी डिनॉमिनेटरला घेतोय. सो पी ई डिवायडेड बाय ए इज इक्वल्स टू काय राहिलं या साईडला, पाय स्क्वेअर ई अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. ओके. सो व्हॉट डू मीन बाय दिस फोर्स अपॉन एरिया. सो पी स्टँड फॉर लोड, लोड अपॉन एरिया म्हणजे काय असतो, स्ट्रेस असतो. स्पेशली इट इज अ क्रशिंग और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय असतो, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असतो. तो सिग्मा सी इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर ई अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. म्हणजे ह्या रिलेशननं तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस फाइंड करू शकता. कीप इन माइंड. So compressive stress is calculated by pi square E by lambda square. जर लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल लॉंग कॉलमसाठी इज मोर दॅन 100, म्हणजे सपोज जर तुम्ही 100 स्क्वेअरनं जर तुम्ही डिवाइड केलं तर ही टर्म जी आहे ती व्हेरी लेस और व्हेरी स्मॉलर टर्म इथं आपल्याला मिळते बघा. म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो असतो तो व्हाय वी आर निग्लेक्टिंग इन द डिझाईन ऑफ लॉंग कॉलम इथे तुम्हाला कळेल. तर लॅम्बडा ह्या मोर टर्म आहे 100 लाईक 100, कमीत कमी इथं लॅम्बडा 100 असणार आहे. तर ह्या 100चा स्क्वेअर केला तर ही टर्म जी येणार आहे ते आपली अतिशय लहान इंटेन्सिटी किंवा लहान मॅग्निट्यूड स्मॉल इंटेन्सिटी स्मॉल मॅग्निट्यूडची आपल्याला ही सिग्मा सी टर्म मिळेल. म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो त्या कॉलममध्ये इंड्यूस होणार आहे तो कसा असणार आहे बघा, स्मॉलर साईडला असणार आहे, स्मॉल इंटेन्सिटीचा असणार आहे. दॅट इज वाय द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज not considered or it is neglected in the design of long column. Okay. Now what is the limitation of this Euler's formula? Limitation of Euler's formula. तर ह्या स्लाइडमध्ये ह्या पेजमध्ये तुम्हाला हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. दॅट इज द लोड, दॅट इज द बेंडिंग लोड और बकलिंग लोड बाय युलर्स पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस किंवा क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सी पाय स्क्वेअर ई अपॉन लॅम्बडा स्क्वेअर. तर हे दोन फॉर्म्युले तुम्हाला महत्त्वाचे आहेत. नाव कम टुवर्ड्स द राईट साईड ऑफ दिस स्लाइड. लिमिटेशन ऑफ युलर्स फॉर्म्युला. तर ह्या युलर्स फॉर्म्युलाचे लिमिटेशन काय आहे, ओके, काय लिमिटेशन ते आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे क्रशिंग स्ट्रेस सिग्मा सी इज पाय स्क्वेअर ई बाय लॅम्बडा स्क्वेअर ॲज फ्रॉम द इक्वेशन नंबर 1. ओके. ह्या इक्वेशन नंबर 1 पासून आपण इथं हे पाय स्क्वेअर ई आपण लॅम्बडा स्क्वेअर हा फॉर्म्युला घेतलेला आहे फॉर क्रशिंग और कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. Now for mild steel column, suppose a column material is a mild steel. Now such a steel material, the sigma c value is 325 megapascal. तर हे आपल्याला बाय अनालिसिस बाय काय म्हणूया आपण बाय एक्सपेरिमेंट वी नो दॅट फॉर माइल्ड स्टील मटेरियल द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इज 325 megapascal and for this mild steel the modulus of elasticity or angle modulus is 2 into 10⁵ megapascal. तर हे आपल्याकडं डेटा आहे फॉर एक्झाम्पल अवेलेबल. सो बाय पुटिंग दिस टू टर्म्स इन द अबो इक्वेशन, तर ह्या इक्वेशनमध्ये आपण ह्या टर्म्स पुट केल्या काय मिळेल बघा आपल्याला 315 इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ई दॅट इज 2 into 10⁵ डिवायडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर. फॉर कॉलम टू बी सेफ, जर सेफ आपल्याला कॉलम ठेवायचा असेल तर क्रशिंग स्ट्रेसची व्हॅल्यू मॅक्सिमम असायला पाहिजे. म्हणजेच काय लार्जर साईडला सिग्मा सी असायला पाहिजे. सो साइन इज हिअर इम्पॉर्टंट. सिग्मा सी इज ग्रेटर दॅन द राईट साईड ऑफ दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनच्या राईट साईडला जी काही टर्म आहे त्याच्यापेक्षा सिग्मा सीची व्हॅल्यू मोर असायला पाहिजे. ओके. सो सिग्मा सी इज ग्रेटर दॅन पाय स्क्वेअर इंटू ई डिवायडेड बाय लॅम्बडा स्क्वेअर. आता जरी आपण सॉल्व केलं फॉर लॅम्बडा, लॅम्बडा इज हिअर अननोन, बाकी सगळ्या टर्म्स आपल्याला माहीत आहेत. जरी आपण लॅम्बडासाठी जर कॅल्क्युलेट केलं तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती येते बघा, दॅट इज स्लेंडरनेस रेशो इज ग्रेटर दॅन हे सिम्बॉल महत्त्वाचा आहे 77.93 फॉर एक्झाम्पल से 80. म्हणजेच काय लॅम्बडाची व्हॅल्यू मोर दॅन 80 असायला पाहिजे. म्हणजेच काय म्हणतो आपण याच्यावर कन्क्लुजन काय असेल बघा, फ्रॉम इक्वेशन 3 इट इज क्लिअर दॅट युलर्स फॉर्म्युला इज ओनली ॲप्लिकेबल when slenderness ratio exceeds 80 for mild steel column with both ends hinge. म्हणजे त्याचं मिनिंग काय बघा, जर माइल्ड स्टीलचा कॉलम असेल
आणि त्याचे बोथ द एंड्स जर आपण हिंज केलेले असतील तर त्याचा स्लेंडरनेस रेशो इज मोर दॅन 80 असेल, मोर दॅन 80 असेल, देन अँड देन ओनली we can use this Euler's formula for calculation or for design purpose. So that is the limitation. म्हणजे कमीत कमी स्लेंडरनेस रेशो हा 77.93 म्हणजेच नियर अबाउट 80 असायला पाहिजे. म्हणजेच काय, लेस दॅन 80 जर एखाद्या कॉलमचा स्लेंडरनेस रेशो असेल म्हणजेच तो कॉलम मीडियम कॉलम असेल किंवा शॉर्ट कॉलम असेल, तर अशा कॉलमसाठी आपल्याला हा युलर्सचा फॉर्म्युला वापरून चालणार नाही. सो दॅट इज द मिनिंग ऑफ this limitation lambda is equals to 80 for column. Now let us see what we mean by the FOS is. So here FOS stands for factor of safety. So simply it is a ratio of buckling load to the SAP load. So buckling load, it is the ultimate load, it is the maximum load to which a column may bend, and SAP load, it is a load which is a safe for the column. So because of this safe load, there may be no chance to fail the column. Okay, so here this line is important. Factor of safety for mild steel is generally taken as a 3 and that of cast iron it is taken as a 5. Okay, then safe load. What do you mean by the safe load? From the previous definition you can convert the formula for safe load. Safe load is equals to buckling load divided by factor of safety. Sir, ह्याच्यावरती तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारली जाऊ शकते, तसं यू प्रिपेअर रिगार्डिंग दिस. Few more concepts, terms like concept of working load and concept of design load. So what do you mean by the working load is? See, the actual load acting on the structural member like beam, column, etc. is called as a working load. So simple definition for working load is the actual load. जो काय actual load त्या beam किंवा column वरती act होत असेल त्याला आपण working load म्हणणार आहे. So working load is considered in the design by considering the ultimate load and factor of safety. इथे रिलेशन तुम्हाला दिलेलं आहे की वर्किंग लोड इज इक्वल्स टू अल्टिमेट लोड दॅट इज द मॅक्सिमम लोड डिवायडेड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. सो दिस इज सिमिलर टू दॅट ऑफ सेफ लोड. ओके, सो मॅक्सिमम लोड जो काय त्या मेंबरवरती ॲक्ट होत असेल, इट मे बी बीम और इट मे बी कॉलम, डिवायडेड बाय द मटेरियल फॅक्टर ऑफ सेफ्टी जर आपण केलं तर आपल्याला इथं वर्किंग लोड मिळून जाईल. नाव द कन्सेप्ट ऑफ डिझाइन लोड. In the design of column, beam, etc. of structures, the ultimate load or maximum load, ultimate load म्हणजेच maximum load असतो, is considered by taking suitable value of factor of safety. तर डिझाइन लोड म्हणजेच अल्टिमेट लोड आहे, म्हणजेच मॅक्सिमम लोड आहे, आणि जो आपल्याला कसा मिळेल बघा, ॲक्च्युअल लोड किंवा वर्किंग लोड मल्टिप्लाय बाय इट्स अ फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिझाइन लोड कॅल्क्युलेट करता येईल. द स्ट्रेंथ ऑफ कॉलम. सो स्ट्रेंथ ऑफ कॉलम, आता एखाद्या कॉलमची स्ट्रेंथ काय आहे हे आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. सो व्हॉट डू यू मीन बाय द स्ट्रेंथ ऑफ कॉलम, दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. सो स्ट्रेंथ मीन्स व्हॉट, लोड कॅरिंग कॅपॅसिटी. त्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे बघा की लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अ कॉलम इज कॉल्ड ॲज द स्ट्रेंथ ऑफ कॉलम. सो सिम्पल डेफिनेशन, एखाद्या कॉलमची स्ट्रेंथ म्हणजेच काय असणार आहे तर लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट कॉलम. आता युलर्समध्ये किंवा युलर्स फॉर्म्युलाने आपण पी कॅल्क्युलेट करत होतो बघा. सो पी इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर ई आय अपॉन एल ई स्क्वेअर. तर याच्यामध्ये पी ईच्या ऐवजी ओनली सपोज इफ यू यूज द पी, दॅट पी स्टँड्स फॉर स्ट्रेंथ ऑफ कॉलम. सो हिअर लोड that is buckling load by the Euler's formula PE is calculated by pi square EI upon LE square. तर याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्याने जो काय आपल्याला बकलिंग लोड मिळेल तो बकलिंग लोड म्हणजेच लोड कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट कॉलम असणार आहे की जिला आपण स्ट्रेंथ म्हणणार आहे. सो स्ट्रेंथ ऑफ कॉलम बाय युलर्स फॉर्म्युला इज गिवन बाय P is equals to pi square EI upon LE square, where P is strength of column or buckling load or Euler's load, and E modulus of elasticity, as we know, I minimum, that is minimum value of moment of inertia of Ixx and Iyy. ह्या दोन मधला कुठलाही जो कमीत कमी असेल तो आपण घेणार आहे. सेकंड, ॲज द स्लेंडरनेस रेशो इन्क्रीजेस. मगाच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की स्लेंडरनेस रेशो जसा वाढत जाईल तसा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जो आहे किंवा क्रशिंग स्ट्रेस जो आहे तो कमीत कमी होत जातो. ज्यावेळी क्रशिंग स्ट्रेस कमीत कमी होत जाईल त्यावेळी बेंडिंग स्ट्रेस हा मॅक्सिमम होणार आहे. काय म्हटले बघा, ही लाईन महत्त्वाची आहे. ॲज द स्लेंडरनेस रेशो इन्क्रीजेस, बकलिंग स्ट्रेस ऑल्सो इन्क्रीजेस. बकलिंग स्ट्रेस ऑल्सो इन्क्रीजेस अँड द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉलम डिक्रीजेस.
म्हणजे एखादा स्ट्रेस वाढल्यानंतर दुसरा स्ट्रेस जो आहे तो कमी होत असतो. ज्यावेळी स्लेंडरनेस रेशो वाढतो त्यावेळी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस हा कमी होतो आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस कमी झाल्यामुळं बकलिंग स्ट्रेस हा वाढलेला असतो. म्हणजेच काय, इन द डिझाईन ऑफ कॉलम अ स्लेंडरनेस रेशो प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. काय म्हटले बघा नेक्स्ट, हेन्स द स्ट्रेंथ ऑफ कॉलम डिपेंड्स अपॉन द स्लेंडरनेस रेशो. तर ह्या स्लेंडरनेस रेशोवरती ह्याची स्ट्रेंथ, ह्या कॉलमची स्ट्रेंथ डिपेंड करत असते. स्ट्रेंथ ऑफ कॉलम ऑल्सो डिपेंड्स अपॉन द कॉलम एंड कंडिशन. तर कुठल्या दोन कंडिशनवर किंवा कुठल्या दोन गोष्टींवरती कॉलमची स्ट्रेंथ डिपेंड करत असते बघा. तर पहिली कंडिशन आहे तर ती लॅम्बडा किंवा पहिला फॅक्टर जो आहे तो स्लेंडरनेस रेशो लॅम्बडा आणि सेकंड फॅक्टर जो आहे तो एंड कंडिशन ऑफ दी कॉलम. तर ह्या दोन गोष्टींवरती कॉलमची स्ट्रेंथ डिपेंड करत असते. ओके, वी विल स्टॉप हिअर टुडे. थँक्यू.